त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टींवर ठाम आहोत. एका माणसाने त्यांच्या मेहनतीवर एक पक्ष उभा केलाय. तुम्ही विचार घेऊन जा आणि तुम्ही पक्ष घेऊन जा आणि असं ते होऊ नाही शकत. आणि पुढचा विचार हा माननीय बाळासाहेबांचा विचार आहे की 5 कोटी देऊन उमेदवार अर्ज मागे घ्या. हा बाळासाहेबांचा विचार आहे की उमेदवारी अर्ज मागे नाही घेतले तर खून करा. हे बाळासाहेबांचे विचार असे कधीच नव्हते. हे कुठचे विचार घेऊन गेलेत मला माहित नाही. लोकसभे ते विधानसभेमध्ये 40 लाख दुबार मतदार हे महाराष्ट्रामध्ये घुसवले गेले. म्हणजे तुमच्या आमच्या मतांना फरक ह्याची काही किंमतच नाही उरली. 15 जानेवारीला काय अपेक्षित करतात सगळं वातावरण बघता? 15 जानेवारीला 2 भावांची सत्ता असेल, ते म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबांची, आणि आपलाच महापौर बसणार आणि तो पण मराठीच असणार 16 तारखेला. एकूण आपण बघतोय की विरोधकांकडनं वेगवेगळे आरोप केले जात आहेत. तर त्यातच जी आपली शिवाजी पार्कवरती सभा होणार आहे, सभेमध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जातोय. तर आपण ज्या तारखा दिल्या होत्या त्याच तारखांचं पत्र, मागणीचं पत्र देण्यात आलंय. त्याच तारखांचं पत्र देण्यात आलंय. आपल्या सभांमध्ये तो घालण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, मी तेच विचार करतोय की मला वाटतं विरोधी पक्ष सगळ्या बाजूनी बोलतात की दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर काही फरक नाही पडणार, आणि दिवसभर त्या दोन्ही भावांबद्दलच बोलतात. त्याच्यामुळे मला कळतच नाही, तुम्ही घाबरलाय का तुम्हाला फरक नाही पडत आहे? तर क्लिअरली माझ्या अनुषंगाने फरक पडतोय. कारण मुंबई आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने एकवटलाय, आम्ही एकत्र आल्यावर, म्हणजे राजसाहेब असेल, उद्धव साहेब असेल, मी असेल, आदित्य असेल, आम्ही एकत्र आल्यावर ज्या पद्धतीने एकवटलाय, हे मी आता ज्या लेवलला फिरतोय अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही ह्यांनी पैसे वाटून पण काय होऊ शकतं आता. आणि म्हणून ती भीती आहे, आणि ती भीती असलीच पाहिजे. ती मराठी माणूस जागा होण्याची भीती आहे, आणि ती असलीच पाहिजे. यावेळी आपण बघतो की महाराष्ट्र निर्माण सेना त्या प्रकारचा आरोप करते की ज्या बिनविरोध निवडणूक ज्या झाल्या, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमिष दिलेले आहे, आता नवा प्रयोग वाटतोय का? कारण सातत्यानं आधी आपण ईव्हीएम वरती आरोप करत होतो आणि आता बिनविरोध झाले आहेत, आणि विशेषतः सगळेच्या सगळे बिनविरोध उमेदवार हे आपल्याला एका विशिष्ट पक्षाचे भाजपाचे दिसून येते. नाही, मला वाटतं 5 वर्षात ह्यांनी अनेक पद्धती काढल्यात निवडून येण्याच्या, आणि आम्ही आता सगळ्यात एक खोडून काढतो. तुम्ही 5-5 कोटी देताय उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला. काल तर मी सोलापुरात जाऊन आलो, तुम्ही परिस्थिती बघितली असेल तिकडची. त्याच्यामुळे खूप घाणेरड्या परिस्थितीत नेऊन ठेवल्या आपला महाराष्ट्र. आणि मला वाटतं की आता जनता उतरून त्यांना उत्तर दे. एकनाथ शिंदेंनी काही वर्षांपूर्वी शिवसेना फोडून दिली होती. आता ठाकरेंची शिवसेना, आता तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यांच्या शाखांना देखील तुम्ही भेट देताय. काय वाटतंय? कारण खरी शिवसेनाची अनुभूती तुम्हाला त्या ठाकरेंच्या, हे राजसाहेब पण बोललेले की हे जेव्हा सोडून पळवून घेऊन गेलेले 40 आमदार, तेव्हा राजसाहेब पण बोललेले की माननीय बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची जी आहे ती खरी शिवसेना आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टींवर ठाम आहोत. एका माणसाने त्यांच्या मेहनतीवर एक पक्ष उभा केलाय. तुम्ही विचार घेऊन जा आणि तुम्ही पक्ष घेऊन जा, आणि असं ते होऊ नाही शकत. आणि पुढचा विचार हा माननीय बाळासाहेबांचा विचार आहे की 5 कोटी देऊन उमेदवार अर्ज मागे घ्या. हा बाळासाहेबांचा विचार आहे की उमेदवारी अर्ज मागे नाही घेतले तर खून करा. हे बाळासाहेबांचे विचार असे कधीच नव्हते. हे कुठचे विचार घेऊन गेलेत मला माहित नाही. लोकसभे ते विधानसभेमध्ये 40 लाख दुबार मतदार हे महाराष्ट्रामध्ये घुसवले गेले. म्हणजे तुमच्या आमच्या मतांना फरक ह्याची काही किंमतच नाही उरली. हा माननीय बाळासाहेबांचा विचार होता. त्याच्यामुळे कुठच्या विचारांचं ते बोलतात ना, ते मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. फक्त बाळासाहेबांचा विचार एवढंच बोलत बसतात. ते खरे मराठी माणसासाठी, हिंदू माणसासाठी लढले पाहिजेत, रस्त्यावर उतरले पाहिजे. ज्या प्रकारे गेल्या 5 वर्ष 10 वर्षात कामं झाली पाहिजे होती ती नाही झाली आहेत, हे त्यांना दिसत नाहीये. आणि आता पण मला वाटतं की ते क्लिअरली कधीच बोलत नव्हते की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. कुठची अशी मतं पाहिजेत तुम्हाला?